बातमी बघूया। 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी करताना म्हटलेलं आहे। नोव्हेंबर 2025 पर्यंत ईव्हीएम पुरवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कोर्टाला सरकारने वाढवून मुदत दिलेली आहे। जानेवारी 2026 ची ही मुदत आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारा। प्रशांत, काय अधिक माहिती? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होती। त्या सुनावणी दरम्यान ज्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने यामध्ये एक इंटरव्हेन्शन करत एक पत्र याचिकेमध्ये पत्र दाखल केलं होतं की आगामी 31 जानेवारी नंतर आम्हाला साधारणतः संपूर्ण स्थानिक स्वराज्य याच्या निवडणूक आहे त्या घेण्याच्या परवानगी द्याव्या। जिल्हा परिषद असो, नगर परिषद असो, पंचायत समिती असो, सोबतच महानगरपालिका असो। यावरती कोर्ट नाराज झाला। त्यांनी कोर्टाने स्पष्ट म्हटलंय आणि स्पष्ट निर्देश दिले सुवर्ण की येत्या 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व जानेवारीच्या पूर्वी घ्यायच्या आहे। सोबतच हे देखील कोर्टाने स्पष्ट केलं आहे की नोव्हेंबर 2025 पर्यंत या सर्व निवडणुकीसाठी लागलेल्या ज्या ईव्हीएम आहे त्या ईव्हीएम ज्या आहेत त्या केंद्र सरकारने राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला द्याव्यात। अशा प्रकारचे या सर्व मशीन्स द्याव्या अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना देखील स्पष्ट केल्या। त्यांनी सोबतच हेही म्हटलेलं आहे की 4 आठवड्यात या संपूर्ण प्रक्रियेसाठी लागणारा जो स्टाफ आहे, कर्मचारी आहे, ते देखील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाला द्यावा असं देखील स्पष्ट कोर्टाने केलं आहे। त्यांनी हे म्हटलं आहे की 2 आठवड्यामध्ये 2 सेक्रेटरी आणि बाकी इतर सेक्रेटरी आहे यांना कोर्टापुढे बोलवावं असं देखील स्पष्ट केलं आहे। आणि त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की निवडणुकीसाठी लागणारा जो स्टाफ आहे संपूर्ण तो लवकरात लवकर आयोगाला देण्याची गरज आहे असं देखील स्पष्ट कोर्टाने म्हटलं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात जेव्हा सुनावणी सुरू होती त्यावेळी याचिकाकर्त्यांनी स्पष्ट आरोप लावला की राज्य निवडणूक आयोग जे आहे हे मुद्दामून या संपूर्ण निवडणुका उशिरा व्हाव्या यासाठी वारंवार इंटरव्हेन्शन अप्लिकेशन टाकत असतात आणि त्यांचा प्रयत्न आहे की ह्या निवडणुका पुढे ढकलल्या जाव्या अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी लगावला। त्यावरती कोर्टाने या संदर्भातला हा एक अत्यंत महत्त्वाचा आदेश दिला आहे की येत्या 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिलेला आहे। नक्की धन्यवाद ही माहिती दिलीत त्याबद्दल। महत्त्वाची बातमी आहे ही। बातमी येते सुप्रीम कोर्टाच्या निकालासंदर्भातली। सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि नोव्हेंबर 2025 पर्यंत ईव्हीएम पुरवण्याचे आदेश सुद्धा निवडणूक आयोगाला दिले गेलेले आहेत।